आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थँक्यू. लंच बॉक्स. लंच बॉक्स. आज मी त्या खडूस मुलीच्या ऑफिसला जात नाहीये जिथे जाताना मला कॉफी, स्वतःचा लंच बॉक्स सगळं घेऊन जायला लागायचं. आज मी माझ्या ऑफिसला चाललोय. बरं, मी काय म्हणतोय, आज समजा डॅडची तब्येत बरी असेल तर रात्री माझ्या बरोबर डिनर डेटला याल का मॅडम? आजींना विचारून सांगू? आजींना विचारू? आजी कशाला नाही म्हणेल? मला कधी कधी काय वाटतं माहितीये का की माझ्यापेक्षा जास्त आजीचं तुझ्यावर प्रेम आहे. आई. हा, नाही तर नवऱ्या बरोबर जायला आजीला कशाला विचारायला हवंय? अच्छा, कुणीतरी मला म्हणत होतं की तू तुझे डिसिजन स्वतः घेऊ शकते, तुला कोणाची परमिशन घ्यायची गरज नाहीये अँड ऑल अँड ऑल. ओके ओके, नो मोर क्वेश्चन्स माय लॉर्ड. पण खरं सांगू, आपल्या घरात ना मोठ्यांची जागा अडगळीची नसते, आदराची असते. त्यामुळे त्यांना आपण त्यांचा मान, त्यांचा आदर नेहमी दिला पाहिजे. आणि मला सांग ना, त्यांना आपल्याकडून काय हवं असतं, काय अपेक्षा असते? फक्त प्रेमाचे, मायेचे 2 शब्द. आजवर त्यांनी आपल्यासाठी, आपल्या घरासाठी केवढं केलेलं असतं, केवढ्या खस्ता खाल्लेल्या असतात, सोसलेलं असतं. मग आपण त्यांच्यासाठी एवढं नाही करू शकत? मी असा कधी विचारच केला नव्हता ग. तू आपल्या माणसांचा किती विचार करतेस. पण एक रिक्वेस्ट आहे मॅडम, सगळ्यांची मन जपता जपता जरा नवऱ्याचंही मन जपा. हो का? हो बालिके, जर तू नवऱ्याचं मन जपशील तर तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. तथास्तु. धन्यवाद गुरुजी. चल, आता ऑफिसला जायचंय ना. बरं, मी कॉल करते आणि टिफिन पाठवते. तू वेळेत जेवायचंय. तू जेवलास ना की मग मी पण जेवेन. म्हणजे मी जेवत नाही तोपर्यंत तू जेवणार नाहीस? थँक्यू सो मच यार. हे असं फिलिंग मी कधीच अनुभवलं नव्हतं की आपल्यासाठी कोणीतरी जेवायला थांबलंय. कसलं भारी आहे. किती दिवस मी तुला हा आनंद देणार आहे, गॉड नोज. मला सोडायला येतेस बाहेर? चला चला. आणि ते ठरलं की सांग मला. सुनबाई. येस मामा. श्रेयस ऑफिसला निघालास? हो. सुनबाई, पण आय मीन यू नो व्हॉट, आम्हाला आज जरा सुनबाईंची मदत हवी होती, इफ यू डोंट माइंड डार्लिंग. मामा, काय करायचं सांगा ना. काय ना, तुमचं लग्न इतकं घाई गडबडीत झालं की आमच्या काही बेस्ट फ्रेंड्सना आमंत्रण द्यायचंच राहून गेलं. सो आय वॉज थिंकिंग की त्यांच्यासाठी एक छोटंसं गेट टुगेदर घरीच. सुपर. अँड यू नो, युअर वाईफ बिंग दी रत्न पारखी, असं गेट टुगेदर जरा छान ऑर्गनाईज करू शकेल ती, राईट? येस मामा, चालेल ना. आणि काय मेन्यू हवाय? आय मीन, तुमचा काही फेवरेट मेन्यू असेल, तुमच्या बेस्ट फ्रेंड्सना काय आवडतं मला सांगा, मी शेफ कडून फायनल करून घेते. सी मम्मा, तुम्ही काही काळजी करू नका, ती सगळं हँडल करेल. लवली. अशी पार्टी होईल ना की सगळे लक्षात ठेवतील. ओके मामा? रिअली? सी आय एम शुअर. बरं, मला ऑफिसला उशीर होतोय, मी निघू? येस बेटा, गुड डे. गुड डे. जरा सोडून येते. या या. यू हॅव फन. बाय. बाय. अगदी आमच्या मनातलं बोललीस तू आराध्या. अगं, ही पार्टी तुझ्या आणि तुझ्या लाडक्या बहिणीच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे. डू यू अंडरस्टँड? आय विल मेक शुअर यू अंडरस्टँड. हॅलो अक्षय. शनाया, तू इथे काय करतेस? ऍक्च्युली मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आणि मला तुझं काही ऐकायचं नाहीये. खूप बोललीस, खूप ऐकवलंस. तू त्या दिवशी मम्मांशी जे वागलीये ना, ते मी कधी विसरू शकत नाही. अक्षय, अक्षय माझं बोलणं एकदा तरी ऐकून घे प्लीज. काइंडली गेट आउट. मला अर्जंट मीटिंग आहे.
प्लीज माझा वेळ नको घेऊ, माझा मूड स्पॉइल करू नकोस. मी तुझा मूड स्पॉइल करायला नाही आली अक्षय. मी तुझी माफी मागायला आली. हे बघ, आय नो मी तुला आणि यश आंटीना खूप त्रास दिलाय, खूप हर्ट केलंय. तुमच्या जागी मी जरी असते ना तरी मी सुद्धा असंच रिॲक्ट केलं असतं. शनाया, झालं तुझं बोलून. मला आता या विषयावर काही बोलायचं नाही, मला खूप काम आहे. प्लीज अक्षय प्लीज. आय नो मी लग्न मोडण्याच्या बदल्यात पैशांची डिमांड केली आणि त्या गोष्टीमुळे तुला खूप त्रास झालाय. बट आमच्या बिझनेस मध्ये जे काही घडतंय ना त्यासाठी मला पैशांची खूप गरज होती रे, आणि म्हणून मी त्या स्ट्रेस मध्ये. बट मी त्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार केला ना त्यावेळी मला रिअलाइज झालं की मी खूप चुकीचं वागलीये, मी खूप वाईट वागलीये. प्लीज अक्षय. शनाया, तुला शेवटचं सांगतो, माझ्यासाठी हा विषय संपलाय. ओके? पण माझ्यासाठी नाही ना अक्षय. तुला माहितीये मला या सगळ्याचं इतकं गिल्ट येते ना की मी पुन्हा डिप्रेशन मध्ये जाते. अक्षय प्लीज मला माफ कर ना अक्षय. प्लीज अक्षय. ठीक आहे. तू जास्त विचार करू नकोस. तू प्लीज आता इथून जा. असं नाही अक्षय. प्लीज एकदा म्हण ना की तू मला माफ केलंयस. प्लीज अक्षय. शनाया, अक्षय प्लीज. तू जोवर मला माफ करत नाहीस ना तोवर मी इथून नाही निघणार. आणि आय प्रॉमिस मी तुला पुन्हा कधीच त्रास नाही देणार. प्लीज मला माफ कर ना अक्षय. प्लीज. ठीक आहे, केलं तुला माफ. पण प्लीज तू आता इथनं जा, मला खूप काम आहेत. यु नो अक्षय, आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा तेव्हाच त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्या खूप जवळची असते. थँक्यू तू मला माफ केलंस. इट्स ओके. प्लीज तू आता निघ. येते मी. आजी, हे स्टार्टर्स थोडेसे तिखट ठेवलेत आणि मॉकटेल्स ही माझ्या मम्माची स्पेशालिटी आहे. सो आजच्या स्पेशल पार्टीसाठी बनवले. आणि हे काही डेझर्ट्स, स्वीट. वा, अगं कमाल आहे तुझी. इतक्या कमी वेळात हे सगळं मॅनेज केलंस तू. आजी, हे मी एकटीने मॅनेज केलं नाहीये. खरं तर मला अमृताने मदत केली. सो क्रेडिट तिला पण द्यायला हवं ना. खरंय. एक मिनिट हा आजी, मला डॅडचा कॉल येतो. येस डॅड, बोला. ओके डॅड, चालेल. पण आज घरी एक महत्वाचं काम आहे, सो मला ऑफिसला यायला जमणार नाही. हो, पण एक करू शकतो, मी ऑनलाईन जॉईन झाले तर चालेल का? ओके डॅड, चालेल. सी यू देअर. ताई, तू प्लीज मीटिंग अटेंड कर. मी सगळं हँडल करते इथे. झाली का तयारी? ओ, एवढं? येस मम्मा, तुम्ही सांगितलं होतं ना, स्पेशली फॉर यू. बट मम्मा. बट काय? ऍक्च्युली डॅडचा कॉल आला होता. सो ते मला म्हणाले की ऑफिसला एक मीटिंग आहे आणि मी त्यांना म्हटलं घरी एक इम्पॉर्टंट काम आहे, सो मी ऑनलाईन जॉईन करते. सो मला एक मीटिंग अटेंड करावी लागेल. आर यू आउट ऑफ युअर माइंड? आय मीन, आम्ही आज जे गेट टुगेदर अरेंज केलंय ते कशासाठी? कुणाला भेटायला येणार आहेत आमचे गेस्ट? आय नो दॅट मम्मा, ते मलाच भेटायला येत आहे, पण मीटिंग सुद्धा इम्पॉर्टंट आहे ना. आणि काही असेल तर इशिता आहे, ती मॅनेज करेल. वंडरफुल. म्हणजे गेस्ट आल्यावर आम्ही त्यांना हे सांगायचं की तुम्ही इम्पॉर्टंट नाही आहात, आमच्या सुनबाईंसाठी ऑनलाईन मीटिंग इम्पॉर्टंट आहे, राईट? नाही मम्मा, तसं नाही. मग कसं आहे? आय मीन, आमच्या गेस्टना काय उत्तर द्यायचं आम्ही? आई बघतेस ना. अगं सांग ना त्यांना, माझी सुनबाई माझ्यासारखीच आहे, कर्तृत्ववान, हुशार आणि ऑफिसही सांभाळते. आणि तुला जर उत्तर देणं जमत नसेल ना तर मला सांग,
मी देते उत्तर काय द्यायचं ते. हो का? तुझ्या स्पेशल गेस्टना. तू काय आहेस तिथे? आमचे गेस्ट येणार आहेत ना, कशाला मग मध्ये लुडबुड करतेस? ही एक्सक्लुसिव्ह पार्टी आहे, ओनली फॉर माय फ्रेंड्स. हे बघ आता इथे ना काय होणार आहे, त्या काहीतरी तुला म्हणतील, मग तुला राग येईल, मग तू सीन क्रिएट करशील की ह्या मैत्रिणी कशा बोलतात बघ तुझ्या. सो लेट्स स्किप दॅट. जा ना, तू तुझ्या रूम मध्ये जाऊन बस ना. मम्मा, असं कसं त्या आजींना काहीही बोलतील आणि तुम्ही ऐकून घ्याल? यू नो व्हॉट, आम्हाला विषय वाढवायचा नाहीये. जस्ट बी क्लिअर ऑन दिस. तू इथेच थांबायचंय, कुठेही जायचं नाहीयेस. नाही मम्मा, मलाही विषय वाढवायचा नाहीये. आपल्या घरी गेस्ट येणार आहेत, त्यांच्यासाठी आपण पार्टी ठेवली आहे आणि माझी सुद्धा मीटिंग आहे. सो मीटिंग झाली की मी आलेच. ओके? आय सेड जायचं नाही म्हणजे नाही. Do you understand? You better understand. Hey, hello, girls. Welcome, welcome, welcome. Please, please, please come. Please come. Have a seat. How wonderful is this? सगळ्यात आधी तर थँक्यू, आमच्या इन्व्हाइटला मान देऊन तुम्ही सगळे आला. थँक्यू. By the way, Yash, हा, anything special today? अगं तू आपली एक्सक्लुसिव्ह पार्टी घरीच ऑर्गनाइज केलीस. आम्हाला वाटलं होतं तू कुठल्या तरी कॅफे किंवा क्लब मध्ये ऑर्गनाइज करणार आहेस. अगं बाई, आज तो ट्रेडिशनल कार्यक्रम आहे ना. सुनमुख, आमच्या सुनेला तुम्हाला इंट्रोड्यूस करून द्यायचं होतं. सो आय थॉट आमच्या पॅलेस पेक्षा बेटर प्लेस कुठली असेल, राईट? हो ना. पार्टीची पण खूप सुंदर तयारी केली आहे. ऑफकोर्स. माझ्या सुनबाईने केली आहे. ओ यश, ही आहे का तुझी सुनबाई? उप्स, आम्ही ओळख नाही करून दिली. वेल, आराध्या, हे आमच्या बेस्ट फ्रेंड्स आहेत, बेस्टीज. आणि दिस इज आराध्या श्रेयस सरनाईक, आमच्या सुनबाई. हो. नमस्कार करते. ए यश, काय आहे? टिपिकल मिडल क्लास. ए आराध्या, हे असं पाया वगैरे काही पडू नकोस हा. यश, मला वाटलं होतं की तू श्रेयससाठी परफेक्ट बायको आणली आहेस, पण तू हे परफेक्ट काकूबाई मटेरियल कुठून शोधून काढलंस? काकूबाई, पाया पडणं हे संस्कार आहेत आपले, आणि त्यात कसला आलाय कमीपणा? आणि अशी कृती करायला मनात भावना असाव्या लागतात. यश, आपली एक्सक्लुझिव्ह पार्टी होणार आहे असं तूच म्हणाली होतीस ना? ऑफकोर्स. मग हे असं काय? असं कोणी येऊन बोलणार असेल ना तर आम्ही निघतो बाई. नो 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 डार्लिंग. आई, प्रॉब्लेम काय तुझा? जा ना आता, उठ. जाते, तुम्ही बसा इथे का गाड्या करत. आई, जरा तरी जिसको जिसको जा ना आता. damn old furniture.
एक्सक्यूज मी, काय म्हणालात? ओल्ड फर्निचर हे तुमचे संस्कार आहेत? आराध्या, मामा, तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या आईला असं वाईट बोललं जाते आणि तरी तुम्ही गुपचूप ऐकून घेताय? आणि तुम्ही तुमच्या घरी सुद्धा तुम्ही असेच वागता का तुमच्या आई बाबांशी? बिहेव युअरसेल्फ. आमच्या गेस्टशी असं बोललेलं आम्हाला चालणार नाही. हेच जर तुम्ही आजींना त्या जेव्हा वाईट बोलत होत्या तेव्हा म्हणाला असतात ना, तर माझ्या मनात तुमच्याबद्दल असलेला आदर अजून वाढला असता. आराध्या, प्लीज डोंट स्पॉइल द पार्टी. अगं हे पाया वगैरे पडणं इज सो डाऊन मार्केट. अगं आजकालच्या जनरेशनने छानपैकी शेक हँड करायचं, हक करायचं, हे एवढं साधंही तुला माहिती नाहीये का? लेट्स हॅव अ शेक हँड. अगं काय हे? शिल्पा, काय ग, काय झालं? अहो असं कोणी शेक हँड करतं का? आय एम रिअली सॉरी. ऍक्च्युली काय ना, मी स्कूलमध्ये असताना स्पोर्ट्समध्ये होते, सो जरा स्ट्रॉंग आहे. ओ रिअली? तुझ्याकडे बघून तर असं वाटतही नाही ग. हो, ट्राय करायचंय. आराध्या, नाही नाही, असू दे असू दे. जस्ट अ सेकंड. येस डॅड, बोला. हो डॅड, मी लगेच जॉईन होते. ओके. आय एम सो सॉरी, माझी ॲक्च्युली एक मीटिंग लाईनअप आहे, सो मला निघावं लागेल. पण तुम्ही एन्जॉय करा आणि माझी मीटिंग संपली की मी तुम्हाला जॉईन होते. ओके, हॅव फन. हो मग मी आलेच. थँक गॉड, गेली एकदाची. यश, आतापर्यंत आम्हाला असं वाटलं होतं तुझी सून अगदीच तुझ्या शब्दात असेल, शांत असेल, पण तुझ्यासारखीच रफटफ बोलणारी असेल असा विचार पण आम्ही केला नव्हता. बाय द वे, तुझी सून तर गेली, आता पार्टीचं काय ग? अरे म्हणून काय झालं? ती परत येईल ना. आमच्या सुनबाई जरी आत्ता बिझी असल्या ना, तरी त्यांच्या बिहाफवर काम करायला ही आहे ना इशिता. इशिता, ड्रिंक्स अँड स्टार्टर्स फर्स्ट. मूव. रिलॅक्स गर्ल्स, काही काळजी करू. वी आर गोइंग टू हॅव सो मच फन. ओके, या. And please let me know if you need anything else, okay? Yeah? Hey, Meeta, what about your brand launch? आम्हाला कळलं होतं की आत्ताच होणार आहे ते. अगं यश, तिच्याकडे खूप छान गोल्ड कलेक्शन ज्वेलरी आहे. Of course, I'm waiting for it. आणि तुम्हाला इन्व्हाइट सुद्धा करे ना मी. Invitation, really darling. I thought आम्हीच inaugurate करू. What nonsense! What nonsense is this? तुला दिसत नाही का? अगं एवढी एक्सपेन्सिव्ह साडी खराब केलीस तू. तुला किंमत तरी माहितीये का या साडीची? What a down market made. यश,
असे सर्वंट हायर केलेस? एक काम धड येत नाही. मी तर डार्लिंग अगं नवीन आहे ती, काम येत नाही. यू आर ऍब्सोल्युटली राईट. ए बघतेस काय? आधी चुका करायच्या आणि मग डोळे मोठे करून आमच्याकडेच बघायचं का? डाऊन. उभी काय आहेस? We'll clean that. Clear it, come on. Come on. Amrita. Amrita. Tissues. Out, 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 out. Hey girls, calm down, calm down. Sit down, sit down. Shilpa, are you okay? I'm okay, यश. यश, आम्ही असं ऐकलंय की तू सून अगदी बिलियनियर शोधून आणलीस. ऑफकोर्स. आम्ही नेहमीच म्हणत आलोय या घरात श्रीमंत मुलगीच येणार, राईट? यु नो यश, आता तुझं लवकरच स्वप्न पूर्ण होणार. जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत तुझं नाव टॉपवर असणार. टचवूड. या टचवूड. आय होप इट हॅपन्स सून. Hey girls, drinks. आम्हाला पण असंच वाटलं होतं, पण आराध्या आणि त्या रत्नपारखींनी मिळून आम्हाला फसवलं. आमच्या सगळ्या होप्स संपवल्या. आणि आता हे जर लोकांना कळलं तर आमची सगळी इमेज स्पॉइल होईल. नो नो नो, काही झालं तरी कोणालाही कळता कामा नये. नेव्हर. हे प्रकरण आम्हाला खूप स्मार्टली हँडल करावं लागणार आहे.